श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. तर बघा, मस्त अशी सकाळ सकाळ देवपूजा झाली. छान असा चुलीला पोचारा देऊन घेतला आज एकादशीमुळं, आणि एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त असं चुलीला पोचारा देऊन घेतला, देवपूजा करून घेतली, चुलीची पण पूजा करून घेतली. तर चूल पण एक लक्ष्मीच असते, त्यामुळं आणि आता चूल पेटायची आहे आणि चुलीवर बटाटे उकडत टाकायचे. बघा मंडळी, तर आई चूल पेटवती. तर बघा मंडळी, आता चूल पेटलेली आहे. आता बटाटे उकडायचे आणि साबुदाणा करायचा आहे. आईनं मस्त चुलीला पोचारा दिला, छान पूजा केली, रांगोळी काढली. आता आईने बटाटे उकडायला ठेवले. मस्त अशा या लांब लांब मिरच्या मी कापून घेतले आणि साबुदाण्यासोबत छान लागत होते. मग या तळून घ्यायच्या. काय हो राहिलं रे? तर आता मस्त पापड्या तळून घेते. सगळ्यांना आवडतं साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या. आणि आता या मिरच्या आपल्याला तळून घ्यायचे. दोन मिनिटं मिरच्या थोड्याशा नरम आल्या तोपर्यंत परतूस्तवर मी बटाटे सोलून घेते. तर आता दीदी थोडीशी बटाटे सोलण्यात मदत करू राहिली. मिरच्या पण तळून झाल्या. तर हे शेंगदाणे मिरची काढलेली होती आपण, ती तळून घ्यायची आपल्याला साबुदाण्यासाठी. आपल्या बरपटाला, आपल्या रवयाला पण उकळी आलेली. आता इकडे साबुदाणा पण परतलेला आहे. समो बटाटा खायचं का रे तुला? ऐ बोरा. तर थोडासा साबुदाणा झाकून ठेवते. चांगलं परतलाच आहे, पण थोडंसं झाकून. तर आपला मस्त असं साबुदाणा पण परतला बरं का आता. आणि इथं दूध तापवत आहे. आणि इकडं आपलं रबळ म्हणजे शेंगदाण्याचं बरबट म्हणतं, कोणी रबळ म्हणतो, कोणी काय म्हणतं, कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही याला शेंगदाण्याचं बरबटच म्हणतो किंवा रबळ.
तर हे पण झालेलं आहे. इकडे या पापड्या तळलेल्या आहे, मिरच्या आणि बटाट्याचा किस पण तळलेला आहे. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरिया आनंदी आनंदी झाला. रामकृष्णारी. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला, देह विठ्ठल 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 झाला. रामकृष्ण. या मंडळी फराळ करायला. तर फराळ करायला तर साबुदाणा, रबळ, साबुदाण्याच्या चकल्या आणि मिरची, बटाट्याचा केस आणि केळी, तर या सर्वांनी एक फराळ करायला.